नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे। एक नवीन जाहिरात आपली या ठिकाणी वाट बघते। जालना मनपा भरती जी आहे तिथलचा नवीन आकृतिबंध या ठिकाणी तयार झाला आहे जालना मनपाचा 993 जागांचा। आता 993 जागांपैकी किती जागा भरल्या जातील, किती जागांची जाहिरात येईल, नवीन जागा किती आहेत ते सगळं आपण बघूया, पदानिहाय बघूया। बघा, जालना शहर महानगरपालिकेच्या आकृतिबंधास मान्यता देण्याबाबत 11 सप्टेंबर 2025 चा या ठिकाणचा हा GR आहे। नगर विकास विभागाचा हा GR आहे। जे विद्यार्थी मनपा भरतीची तयारी करतायत त्यांच्यासाठी मोठी संधी आहे, सुवर्ण संधी आहे। थोडंसं प्रास्ताविक केलंय त्यातलं आपल्या कामाचं थोडं परीक्षेच्या दृष्टीने। ही ड वर्ग महानगरपालिका आहे पहिला मुद्दा, थोडी लहान। क्षेत्रफळ म्हणाल तर 86.84 चौरस किलोमीटर एवढं हिचं क्षेत्रफळ आहे। आणि सक्षम प्राधिकारी जे असतात तिचे ते आयुक्त असतात। तथा संचालक नगर परिषद प्रशासन संचालनालय मुंबई यांच्या याच्यामध्ये नियंत्रणामध्ये हे असतं। आणि त्या अनुषंगाने इथे काही पदं यांनी तयार केली आहेत। कोणती पदं आहेत, वेतन श्रेणी काय आहे ते आपण समजून घेऊया। बघा, एक परिशिष्ट जोडलेलं आहे, परिशिष्ट 4 असं त्यास म्हटलेलं आहे। 11 सप्टेंबर 2025 हे परिशिष्ट आहे। नवनिर्मित मंजूर पदाचा तपशील बघा, याच्यामध्ये जुने काही पदं जे आहेत तेही आहेत, इथे फक्त नवीन जे की भरले जाऊ शकतात नवनिर्मित पदं ते त्याबद्दल आपण चर्चा करूया। ही रिक्त पदं आहेत थोडक्यात। आयुक्त एक पद नवीन तयार केलं आहे आता। उपअभियंता विद्युत एक पद, उपअभियंता यांत्रिकी एक पद। आता याची वेतन श्रेणी बघा, S20 ही वेतन श्रेणी आहे। 56,000 ते 1,77,000 म्हणजे जवळपास 1 लाखाच्या पुढे पगार असणारं हे पद आहे या ठिकाणी। गट अ चं हे पद आहे। आता गट ब मध्ये कोणकोणती पदं आहेत? गट ब मध्ये इथे तुम्ही बघितलं माहिती व जनसंपर्क अधिकारी। आता ही सगळी S15 ची पदं या 41,800 ते 1,32,300 एवढी ही वेतन श्रेणी आहे। आणि यामध्ये एक पदं आहेत, प्रशासन अधिकारी, उद्यान अधीक्षक, मुख्य स्वच्छता अधिकारी, विभाग प्रमुख, सहाय्यक अभियंता, वैद्यकीय अधिकारी, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, वैद्यकीय अधिकारी PC, PNDT, MTP या कायद्यांची अंमलबजावणी। पुढे यामध्ये सहाय्यक अभियंता स्थापत्य, सहाय्यक नगर रचनाकार 2 पदं आहे। सहाय्यक अभियंता बांधकाम, पर्यावरण संवर्धन व प्रदूषण नियंत्रण अधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी आणि मुख्य अग्निशमन अधिकारी ही अधिकारी पदं वर्ग 2 ची तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत। आता वर्ग 3 गट क ची पदं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहेत। आणि त्यामध्ये वेतन श्रेणी काही S14 ची आहे 38,600 ते 1,22,800, S13 ची आहे 35,400 ते 1,12,400। आता यामध्ये बघा, अधीक्षकची पदं 6 आहेत, चांगलं पद आहे वर्ग 3 मधलं। अंतर्गत लेखापरीक्षक, रचना सहाय्यक, सिस्टीम ॲनालिस्ट, आपत्ती व्यवस्थापक अधीक्षक, सहाय्यक विधी अधिकारी, खरेदी पर्यवेक्षक, लघुलेखक जे सचिव कार्यालय असणार आहे ते लेखापाल नावाचं एक पद आहे। 2 पदं या ठिकाणी आहेत। उपमुख्य स्वच्छता अधिकारी, त्यानंतर कनिष्ठ अभियंता यांत्रिकी, कनिष्ठ अभियंता विद्युत, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी ही 5 पदं आहेत। स्थापत्यची 11 पदं आहेत। कनिष्ठ अभियंता विद्युतची 2, बांधकाम निरीक्षकची 4 पदं आहेत। सहाय्यक अग्निशमन अधिकारी किंवा ज्याला आपण स्टेशन ऑफिसर म्हणतोय ती 3 पदं आहेत। पब्लिक हेल्थ नर्स ती 2 पदं आहेत। औषध निर्माता, सहाय्यक माहिती अधिकारी, वरिष्ठ लिपिकची 2 पदं स्वच्छता विभागात। उद्यान निरीक्षक 1, कर निरीक्षक वरिष्ठ लिपिक म्हणतोय ती 5 पदं, वरिष्ठ लिपिकचं 1 पद आहे। आणि ते वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधली मग ही पदं त्याबद्दल हे या ठिकाणी बोलतायत। लघु टंकलेखक 1, उपलेखापाल किंवा वरिष्ठ लिपिकचं 2 पदं, स्वच्छता निरीक्षक 8 पदं। इथे S8 ची वेतन श्रेणी तुम्ही ही बघतायत इथपर्यंत। मेकॅनिक आहे, आरोग्य परिचारिका ANM ची 5 पदं या ठिकाणी आहे। मेकॅनिक जो आहे मोटार, डिझेल किंवा ऑटो इलेक्ट्रिशियन ती 3 पदं आहेत। सुपरवायझर 2, सर्वेअरची 2 पदं बघा, ज्यांचे कोर्स झाले त्यांच्यासाठी हे आहे महत्वाचं आहे। लिडिंग फायरमन 4, आरेखक 2 पदं, इलेक्ट्रिशियन फिटरची 3 पदं, कोंडवाडा लिपिक 1, गाळणी चालक या ठिकाणी ज्याला लॅब टेक्निशियन म्हणतोय आपण ती 2 पदं आहेत। टेलिफोन ऑपरेटर 1 पद, पंप ऑपरेटर 6 पदं। आता ITI वगैरे झालेल्यांना काही ठिकाणी चान्स इथे आहेत। लिपिक टंकलेखकची 2 पदं आहेत। लिपिक टंकलेखक ज्यांचं 30 आणि 40 झालेलं आहे, मराठी 30 आणि इंग्लिश 40, त्यांच्यासाठी 39 पदं ही महत्वाची इथे। पुढे आणखी लिपिक टंकलेखकसाठी आणखी 16 पदं आहेत। CCTV ऑपरेटरचे याच्यासाठी पुन्हा 1 पद आहे लिपिक टंकलेखकसाठीचं। कम्प्युटर ऑपरेटर 1 आहे। लिपिक टंकलेखक आता वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत।
त्यामध्ये आवक जावक निवारण परवाने वगैरे त्या ठिकाणी तिथे 16 पदं आहेत. S6 ची वेतन श्रेणी आहे 19,900 ते 63,200. वाहन चालक 7 पदे बघा, वाहन चालक ज्यांचं यामध्ये हे झालं आहे. पुन्हा 7 पदे कम ऑपरेटर, वाहन चालक कम ऑपरेटरची. वीजतंत्री इलेक्ट्रिशियनची 3 पदं. लिपिक टंकलेखक पुन्हा 3 पदं आहेत. आता हे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत अंतर्गत त्या ठिकाणी पदं आहेत. गट ड ची सुद्धा या ठिकाणी पदं मंजूर झाली आहेत. फायरमन अग्निशमकची 18 पदं, सुरक्षा गार्ड 20 पदं, चोपदार 1 पद, मुकादम 12 पदं. इथे आता S3 ची म्हणजे या ठिकाणी जर बघितलं 16,600 ते 52,400 वेतन श्रेणी. तुम्हाला बरेच जण नवीन असतील ते म्हणतील आता पगार किती पडेल, तर याचा मध्य काढायचं बस. या दोघांची बेरीज करायची, त्याला 2 ने भागायचं, त्याच्या जवळपास पगार जातो. तो काही असा ॲक्युरेट नाही पण ते जवळपास. हेल्पर 2, सुरक्षा रक्षक 3, सुरक्षा रक्षक 1, सफाई कामगाराची 83 पदं आहे बघा, सफाई कामगार. मजूर 34 पदं, चावीवाला 22 पदं, सुरक्षा रक्षक 3 पदं. म्हणजे एकूण आकृतीबंध आणि त्यापैकी इथे नवीन पदं जी आहेत 413 इथे दाखवतो तुम्हाला. एकूण जे या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर 2005चा शासन निर्णय होता, त्याच्यानुसार 549 पदं होती. तात्पुरती पदसंख्या पुढे 23च्या निर्णयानुसार 31 झाली होती. नवीन पदं 413 तयार केली. म्हणजे एकूण 993 पदं या मनपामध्ये असणार आहेत. त्यापैकी 413 आता नवीन तयार केले. याचा अर्थ यातले खूप सारी पदं भरली जातील. म्हणजे मला तरी वाटतं एक 300+ ॲड या ठिकाणी येऊ शकते किमान. आणि यासाठी तुम्ही तयार असली पाहिजेत. पण तुम्ही म्हणाला तर या 3-4 महिन्यात ही ॲड निघेल, मग त्याच्यासाठी अभ्यास करायचा आहे तर अभ्यासकट्टा ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून घ्या. ज्यांना या परीक्षेची आणि तयारी करा. 3-4-5 महिने आधी व्यवस्थित वाचावं लागेल तुम्हाला. मराठी असेल, इंग्लिश असेल, GK असेल. बरेच जण म्हणतील याचा सिलेबस काय. सिलेबस आहे ना, विचारायची गरजच नाही. तुम्ही एकदम नवीन असाल तर तुम्हाला सांगून देतो, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित आणि बुद्धिमत्ता बस. ही नगर परिषद भरती, मनपा भरतीची बॅच आपण विजयभाऊ बॅच चालू आहे आपल्याकडे. ही रेकॉर्डेड प्लस लाईव्ह आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या पद्धतीने रेकॉर्डेड स्वरूपातही बघता येईल. जेव्हा लाईव्ह असतील तेव्हा लाईव्ह बघता येईल. लाईव्ह पुन्हा सेव्ह राहतील. तुम्ही ही बॅच कधीही जॉईन करू शकतात. गट क ड आणि बस सगळ्या पदांसाठी ही बॅच आहे. नगर परिषदेची परीक्षा देता येईल, मनपाची कोणती मनपा असू द्या, तुम्हाला ही बॅच जॉईन करता येईल. अभ्यासकट्टा ॲप डाउनलोड करून घ्या. आपलं यूट्यूब चॅनल आहे रोहिदास चोंदे पाटील, ते सबस्क्राईब करून ठेवा. तिथे मी लाईव्ह सेशन घेतोय, ॲपवर लाईव्ह सेशन घेतोय, ते बघत चला आणि आपला अभ्यास सोपा करा. चला, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.